महापौर सय्यद इक्बाल यांच्या वतीने गजानन महाराज पालखीच्या विश्रांती स्थळाची पाहणी। श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत गजानन महाराज पालखीचे व संत गुलाबराव महाराजांच्या व इतर पालख्यांचे रविवारी परभणी शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले आणि आज या पालख्या परभणी शहरातील रोकडा हनुमान मंदिर येथे विश्रांती घेणार आहेत। पालखीचे रोकडा हनुमान मंदिर परिसरात आगमन झाल्यावर परभणी शहराचे महापौर सय्यद इक्बाल यांच्या वतीने पालखीचे दर्शन घेत परिसरातील सर्व सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने स्वच्छता, आरोग्य सेवा आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी विशेष नियोजन केले होते। दत्तधाम ते वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मोंढा आणि रोकडे हनुमान मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। पालखी मार्गावर स्वच्छता कर्मचारी व घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती। महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिरात वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। तसेच पालखी मार्गावर 6 आरोग्य पथके, पुरेसा औषध साठा आणि 108 रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात आली होती। सर्वप्रथम जे वारकरी समुदाय त्यांचं आम्ही स्वागत करतो। परभणी जे दिंडी आली आमच्यापाशी शेगावची, त्यांचं पुन्हा आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्यासाठी आम्ही भरपूर जे नियोजन केलेले अगोदर आम्ही शहरामध्ये जे मुख्य मार्ग आहे त्यांचा ते मार्गाची आम्ही साफसफाई केली। आरोग्याची आमची महानगरपालिकाची जी टीम होती त्यांना पण आम्ही सकाळी बोलवलं होतं। सकाळी आम्ही जवळपास 7:30 वाजता तिथं दत्तधामपाशी त्यांचं स्वागत केलेलं आहे। आता ह्या परिसरमध्ये आपण पाहू शकता की पूर्णतः वेगवेगळे जे डॉक्टर्स आहेत ते सुद्धा इथं अवेलेबल आहे। पर्टिक्युलर डॉक्टर त्यांना मसाज देत आहेत, जे त्यांना ताप असला कोणी तर त्याच्यासाठी मेडिसिन पण आहे, पूर्णतः मेडिसिन पण अवेलेबल आहे आणि ज्या लागणारी सुख सुविधा त्यांना पाहिजे तो सगळे आमच्यापाशी अवेलेबल। सेवा अंकुर हे ऑर्गनायझेशन चांगलं काम करते नाही, नक्की सर, बोलण्यापेक्षा सर काम तर दिसतंय, बोलण्यापेक्षा आपलं काम दिसतंय, त्यामुळे ते एवढे डॉक्टर आलेले। आम्ही सगळ्या डॉक्टरांचा धन्यवाद करतो की त्यांनी स्वतःहून त्यांची सेवा दिलेली आहे। त्याबाबत आम्ही सर्वांचा 2 दिवस दिंडी परभणी शहरात राहणार आहे, काय कशी नियोजन राहील? जे त्यांना लागणारी जे मूलभूत सुविधा ज्यांना पाहिजे आम्ही त्याला द्यायला सज्ज आहे। कोणत्याही प्रकारचं काही आवश्यकता असली तर थेट आम्हाला बोलावं, आम्ही त्याला तयार आहोत। आपली आरोग्याची टीम पूर्ण ह्या दिंडी सोबत चालते का? नाही, आरोग्याची टीम वेगवेगळ्या ठिकाणीवर ते थांबतात आणि पर्टिक्युलर प्लेसेसवर जिथं दिंडी थांबते तिथं आरोग्याची टीम असते, चेकअप होत राहते वेळोवेळी। आणि आता तुम्ही सध्या पाहू शकता आता इथं पण आलेली आहे भरपूर डॉक्टर्स आहे, आरपी कॉलेज मधून पण आलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले, हे पण आले आमचे सहकारी अनिकेत रसाळ। पंढरपुराकडे विठ्ठलाकडे काय मागणार तुम्ही? शेतकऱ्यांच्या संदर्भात झालं, नागरिकांच्या संदर्भात झालं, आपल्या महानगरपालिका माझा एकच आहे बाबा, जे शहरामध्ये शांतता राहावी आणि देशामध्ये पूर्णतः शांतता व्हावी। आता एक घटना पाहिली सकाळपासून, मला चांगलं वाटत नाही की जी 13 वर्षाची मुलगी होती, आता ते खूप अशी घटना आपल्या देशामध्ये चाललंय। इतका त्यांना कोण ताकद प्रोव्हाइड करते आणि जे शासनाची जी भीती पाहिजे मनामध्ये ते आता भीती राहिलेली नाही। लोकांना हेच आव्हान करेन बा, कोणाची मुलगी असू द्या, बच्ची को अपनी बेटी समझिए, जब तक अपन किसी की बेटी को अपनी बेटी नहीं समझेंगे ये हैवानियत बंद नहीं होंगी। गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे का? महाराष्ट्रभरामध्ये भैया मी ह्या राजकारणामध्ये मला पडायचं नाही, माझा उद्देश तो आहे, मला समाजकारण करायचंय। गृहमंत्री असो कसो ते जे कोणताही माणूस हो त्यांनी त्याचं काम केलं पाहिजे। जर काम केलं ना असे प्रॉब्लेम येणार नाही। मला राजकारणामध्ये पडू देऊ नका, मला समाजकारण करायचंय।